वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मी आजचा हा ब्लॉग बनवते गणपतीसाठी, खास गणपती बाप्पासाठी। मी आज गावी चालले, मी आणि माझी बहीण। लास्ट ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे की माझी मम्मी वगैरे सगळे गावी गेले, आम्ही दोघीच होतो। तो ब्लॉग तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि आता आमची तयारी चालली निघायची। तर निघण्या यायच्या आधी माझा आहे हरतालिकेचा उपवास, हा मी उद्या बाप्पाला नैवेद्य दाखवूनच सोडणार आहे। तर इथं खायचं काम चाललं आहे। आणि आता मॅडमने नवीन हेअरकट केला आहे, तो व्हिडिओ मी ह्याच्यानंतर टाकेन। एकदम छोटी केस केले, एवढा लॉंग हेअर होते, आता एवढे छोटे केले, पागल आहे एक नंबरची। मी बघा वाढवते आता केस, मला थोडीशी वाढवायचे। आणि आता आम्ही कधी पोचू काही आयडिया नाही, कारण रोडवरती ट्रॅफिक वगैरे असू शकतं, कारण उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आणि आज मी चालले। सो ही माझा उपवास आणि ही पाणीपुरी खाते। काही वाटतंय का? काहीच वाटणार नाही, निर्लज्ज पोरगी आहे। सर गाईज चलो लेट्स गो, स्टे ट्यून फॉर गणपतीचं डेकोरेशन वगैरे। ह्या लोकांनी काय केलं आहे गावी काही आयडिया नाही मला, कारण सकाळपासून त्यांचं सकाळपर्यंत त्यांचं डिसाईडच होत नव्हतं की नक्की काय करायचं आहे। आणि आता डिसाईड झालं असेल, मी त्यांना बोलते व्हिडिओ कॉलवर दाखवा, पण ते नाही दाखवत। तर आपण डायरेक्ट लाईव्ह जाऊनच बघूया, आपल्या दोघांसाठी सरप्राईज आहे काय डेकोरेशन असणार आहे। सो गाईज लेट्स गो। आता आम्ही इथे हेअरकट करायला आलो आहे, हिचे एवढे मोठे केस आहेत आणि हिला बारीक करायचे। बिफोरची केस बघून बकवास आहे गाईस, खूपच केस कापले। तोंड बघा छोटे केले, बापरे। हिला असं वाटतं की खूप चांगलं वाटतं, जरा लाईटीवर इकडे पुढे। एवढी मोठी केस कापलेत, बापरे, खूप छोटी झालेत। रसिका पाठवून दाखव, चांगली तर वाटत, लय लय बकवास वाटतंय, खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात बकवास। काय आता कॅटवॉक करायचंय का? तोंड दाखव, तोंडाकडून बघू दे का, तुझे दात पण दाखव ना, जशी केस कापले दात पण कापले पाहिजेत। किती क्यूट आहे गणपती, तर तुला कसं वाटतंय हेअरकट करून? चांगलं वाटतंय, बट मला अजून कापायची होती, पण हिच्यामुळे मला म्हणजे हिला पूर्ण टकलीच व्हायची होती। एवढी सोन्यासारखी केस होती, एवढी लांब। लोकांना एवढी मोठी केस ह्याच्यासाठी काय काय लोक आहेत ना रोडवरती पण हिची कधी केस बघितली ना, तर एक माणूस एकदा बोलला होता की बाळा तू केस कधी कापू नकोस हा, खूप छान वाटतंय तुझी केस। आणि ही पागल माझे फॅन्स लोक आहेत काय, कसं वाटतंय माझे फॅन्स लोक असे मला विचारतात ना, खूप बरं वाटतं। अजून झाले नाहीत एवढे, 800च, 1000 तरी होऊ द्या ॲटलिस्ट। तर इथे आमचा सार्वजनिक गणपती असतो सेक्टर 21चा। पहिलंच वर्ष असेल की मी गणपतीचं, पहिलंच म्हणजे 2-3 वर्ष मी कंटिन्यू गावी जाते गणपतीला, आणि 2-3 वर्षानंतर पहिलंच वर्ष आहे की मी गणपती यायच्या आदल्या दिवशी मुंबईला आहे। खूप छान वातावरण आहे इकडचं, म्हणजे एकदम सगळे एकदम डेकोरेशनचं सामान वगैरे सगळं इकडून तिकडून घेऊन चालले, सगळ्यांची घाई चालली एकदम की उद्या बाप्पा येणार आहेत। आणि मी एक आहे ना क्यूट असं बाप्पा बघितलं होतं, त्याचा मी एक व्हिडिओ शॉर्ट टाकलाय, तुम्ही पण बघा, खूप क्यूट असतं। मला छोटे गणपती ना खूप आवडतात, छोटे छोटे आणि शाडू मातीचे खास तर। सोंड अशी छोटीशीच होती, सुरू होते खतम हो गई, मस्त होती ना। तर आता आम्ही दोघी चाललोय गावी, आणि आम्ही चाललोय गाडीने। मला ना एवढ्या उलट्या होतात ना, इको हेच करत जायचे, खूप उलटे होतात मला। इको बोललं की मला पहिलं कसं तरी झालं चालत ना, त्यात माझं फास्ट आहे, मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, आता फक्त नारळ पाणी पियाले। तू काजळ घेतलंस काय? हो सगळं घेतलंय बॅगेत, थोडीशी जागा नाही। आणि ट्रेननी जाणार होतो आम्ही, उभ्याने पण खूपच हे झालं असतं, दगदग झाली असती, त्याच्यामुळे आम्ही बाय रोड जातोय। आता कधी पोहोचू सकाळी काय माहिती, तर पटकन बॅग घेऊन खाली येणार आहे। थोडंसं सामान घ्यायचं राहिलं होतं, त्याच्यामुळे आम्ही खाली आलो होतो, आणि मॅडमचा हेअरकट करायचा होता। तर तुम्ही शॉर्ट बघितलं असेल रे तुम्ही पण असंच करता का तुमच्या लहान भावंडांसोबत? मला काय सांगा, कोणाच्या गाडीत आपल्या ना। सो गाईस पटापट वरती जाऊया, बाकी तयारी कपडे वगैरे घालून झालेले आहेत, फक्त निघायचे। बॅग पण भरलेली आहे, तर 2च बॅग घेतला। माझ्या का किसन हात लावते, पागल आहेस का?
पूर्ण इच्छी जाईपर्यंत केसांची वाट लागा देंगे. एवढी कापायची कशाला, हात दुखायला लागलाय माझा. सो गाईस चलो घाई घाई घाई. ते ओढ तरी फक्त केसच बघण्यात टाइमपास चालू आहे. चलो गाईस लेट्स गो. गाईस खूप वाट बघितल्यानंतर फायनली कॉल आलेला आहे की जायचे. वाजलेत रात्रीचे 11. 9 वाजल्यापासून आम्ही तयार होऊन बसलोय आणि हिने पाठीला एक बॅग लावले. ही खूप भयंकर जड आहे म्हणून मी हिच्याकडे दिले आणि ही पण तिच्या एका हातात असणार, माझ्या एका हातात नाही. पकडा मॅडम. आता मी लॉक वगैरे करते मस्तपैकी आणि डायरेक्ट जाऊया आपण, गाडीत भेटूया. लेट्स गो. गणपतीला गावी जायची जी एक्साइटमेंट आहे ना, हे लोक 4 जण हे बघू दे. वास येतोय का तुझ्याकडून? तुझा बोलते रे, तुझा वास येतोय. माझा वास येतोय. मी आंघोळ गेले सकाळी. घे वास घे, मग येतोय तर घे ना. अरे ती हिची केस आणि ही. चलो गाईस चलते हैं. यार तू का परफ्यूम मारला यार? आता मला खरंच उलटी होईल बाबा, कारण मला ना हे परफ्यूम वगैरे प्रकरण जास्त आवडत नाही. एकदम माइल्ड, एकदम जास्त स्ट्रॉंग आवडत नाही. पागल आहेस, काय पण बोलतेस. तर गाईज जाऊया चला. मला ही तर बोलून गाईज बोलून दमायला झाले असतील केस तर चल आता. शी काळी दिसते किती, मीच गोरी आहे. चला सगळं लॉक वगैरे करूया, कारण आम्हाला आता यायला 2-3 दिवस आहेत. तर नळ वगैरे नीट बंद आहे का बघ. तू पागल आहेस काय? एवढीशी बॅग पाठीला लावली आणि बोलते जड आहे. ही माझी मोठी बहीण आहे ही वाली. हे आता जरा हेअरकट केलं पण छोटी वाटते. रसिका जरा उचलणार, सगळं होज दिलंयस तू माझ्या अंगावरती. मोठ्या बहिणीच्या काय जबाबदाऱ्या असतात का नाही? तू मोठी आहेस पागल, म्हणून मी एवढं जड पकडल्या हातात. आणि तुला पण जरासं दिलंय भाळ. गणपती बाप्पा मोरया. माझा आवाज जरा बेसुरा आहे पण मला गाणं गायला खूप आवडतं. एक दिवस मी गाणं गाईन. तुम्हालाही नक्की ऐकवेन मी. एवढा बेसुरा आवाज आहे माझा. पण काही लोकांना माझा आवाज खूप आवडतो. माझ्या फ्रेंड्स लोकांना खूप माझा आवाज आवडतो. ठीक आहे, ये नाही ना. सगळं घेतलंय, माझा हात दुखायला लागलाय आता. तर गाईज आपण आता डायरेक्ट गाडीमध्ये जाऊनच भेटूया. लेट्स गो. तिच्या केसांची वाट लागली. आताच हेअरकट करून आले, पावसामधून सगळे भिजले. उद्या साईड करायचं. आता आम्ही निघतोय इथून. चलो. वॉटरप्रूफ खूप मोठा पाऊस आलाय वाटतं. गणपती बाप्पा मोरया. सो गाईज आम्ही निघालोय आता आणि इथे खूप मोठा पाऊस आलाय. खूप म्हणजे खूप थांबला वाटतं आता. मस्तपैकी शेवटची सीट. मस्त झोपणार आहे मी. नाही झोपले तर मला सगळं. डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. डायरेक्ट मध्ये नाही भेटायचं. मॉर्निंग गाईज, फायनली आम्ही पोचलेलो आहे. इथं तोंड बघा शी. आणि आता थोडंसं इथे मार्केटला थांबलो आम्ही. काय काय सामान घ्यायचं आहे तर ते सामान घेऊन जातोय. आणि माझ्या छोट्या बहिणीचा, छोट्या नाही 2nd नंबर अंकिताचा वाढदिवस आहे, तर तिच्यासाठी पण केक घेऊन जाणार आहे. थोडंसं सरप्राईज. तिला काय विश वगैरे केलं नाही अजून, तर सरप्राईज बघूया. सकाळी सकाळी एवढ्या केक भेटतोय का? शॉप अजून कोणतंही ओपन नाही झालं. शी बाबा काय करायचं मग. चला बघूया काय होतंय का, भेटतंय का. हे सगळं सामान वगैरे घेतलंय. केक पण भेटलाय आणि काय काय खायला वगैरे घेतलंय. तर माझ्या बहिणीची रिॲक्शन बघूया आपण थोड्याच वेळात. आता रिक्षा भेटले, खूप मुश्किलने रिक्षा भेटले. एवढं दमायला झालंय ना यार. माझ्या पोटात अन्नाचं एक दाणा नाही.
ती काळीच आहेस तू, काळीच आहे. आणि डेकोरेशन पण आपल्या दोघांसाठी सरप्राईज आहे, तर दोघं एकत्र बघूया. सो गाईज लेट्स गो. गाईज फायनली मी घरी पोहोचते. खूप मस्त वाटतंय. बघा हे माझं घर आहे, किती हिरवंगार झालं एकदम आजूबाजूला. हे भाताची शेती वाटतं, पडायला होईल पटकन तोंडावरती. तर मी आहे ना तिथे केक ठेवला आहे आणि अंकिताच घ्यायला आली होती. तिने बघितला नसो अशी माझी इच्छा आहे. तर बघूया तिची रिॲक्शन बघूया. पहिला तर तिला विश करूया. तिला विश पण नाही केलं आहे. एवढे छोटे केस केले तिने, जरा पण मी बोललेले तिला. हे बघा गाईस, सगळ्यात आधी तर ही रांगोळी बघा, ह्या माझ्या लाडक्या बहिणीने काढली. तोंड पडलं कारण तिला विश नाही केलंय. या गाईस डेकोरेशन बघूया आपण. दरवाजा, हा दरवाजा. हे बघा गाईस, हे बघा, हे आमचा दरवाजा. डेकोरेशन पण दिसलं तुमच्या नादात. थांब काय थांबतं. हे बघा, वा काय डेकोरेशन केलंय, खूप मस्त. माझीच आयडिया होती, मी व्हिडिओ कॉलवर दिली होती ती आयडिया. ही आमची कामवाली बाई. चलो चलो आगे चलो. खूप मस्त केलंय रे. माझ्या बहिणीला विश करूया बर्थडे. अरे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. काहीतरी आणलंय मी. अरे यार रागवले तिच्यासाठी. आपण काय आणलंय तर ते तिला देऊया. चलो गाईस. आणि तिचे एक्सप्रेशन बघा. अरे काळ्या बाईला तुला फोन करते कळत नाही. अंकिता तुम्ही विश केला नाही रे पागल लोक. तिच्यासाठी मी काहीतरी आणले. अरे विश एकाने पण नाही केलं. अरे तुझ्यासाठी केक आणलाय मी. पागल, केक साठी आम्ही किती तडप. मी बोलले पूर्ण सरप्राईजच देऊया ना. चॉकलेट माझ्या लक्षात होतं रात्री पण बोलले की मी नाही सांगणार. आई शपथ रसिकाला विचार, मी रात्रीच बोलले की सकाळी जाताना केक घेऊन जाऊया. माझ्या लक्षात होतं रात्री पण मी आणि अंकिताने फोन. अरे तुझ्यासाठी केक आणलाय तो बघ तरी, एवढा मेहनत करून. आईला का मध्ये घुसवते अंकिताच्या. एवढं काम केलं तिने आणि तुम्ही तिला विश नाही केलं साधं. हा अरे हिने त्या वैभवचं स्टेटस ठेवलाय आणि तुला विश नाही केलं. आणि मी बोलले ना तर काय बोलले होते की अंकु त्याशिवाय मला इंस्टाला ऍड नाही. पण मी माझ्या बहिणीसाठी बोलले सरप्राईज फुलवून असलं पाहिजे. हे कानाखाली देन. रात्री मीला गाडीत बसले तेव्हा बोलले की अंकिताला केक घेऊन जाऊया. माझा कधीपासून प्लॅन होता की अंकिताला सरप्राईज द्यायचा. चॉकलेट केक आणलाय. पागल किती शोधून. बॅग बघ किती झाले. मॉन्जिनेसचं नाही पण चांगल्या बेकरीतून आणलाय. अरे पागल, मुंबई सारखा लागतो असं तो बोलला. खोलून बघ चल. पप्पा रागवले पण तुमची मुलगी. तुम्ही विश का नाही केलं तिला. अरे पण एक हात मिळवायचं होतं फक्त. शी बाबा, मी नाही तर माझ्या बहिणीला तुम्ही विश पण नाही केलं. बघा मी सरप्राईज साठी तिचा केक आणलाय. अरे थांब जरा, आम्हाला आंघोळ मला वाटतं खुश होईल. अरे काय नाही 2-3 तास ठेवू शकतो आपण दुपारपर्यंत. नाही बापरे. ओ माय गॉड, आणलेस का कपडे मग. माझीच आयडिया, मीच काल सांगित होते हे करा हे करा. डेकोरेशन खूप छान झालंय. आपल्या आई साहेबला भेटला. आई अशी काय करते. आईला काम लावलंय. आई बरी आहेस. हा आंघोळ केलीस तरीच तरतरीत दिसतेस. मी बरी आहे. आले दगदग करत. काहीच केलं नाही वाटतं अजून. आता मी घरी वगैरे आले. आता चांगली फ्रेश वगैरे होते, आंघोळ करते. मग आपल्याला निवेदाची तयारी करायची. तर पटापट मी आंघोळ करून येते, मग नंतर भेटू आपण. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मी पूर्ण फ्रेश झाले.
जरासं मला तरतरी आले. आता मी नैवेद्याची तयारी करते. तर सगळ्यात आधी मी शिरा बनवते. सगळेजण एक एक गोष्टी वाटून घेतले. तर मी शिरा बनवते सर्वात आधी. आणि शिरा मी वॉटर डेकोरेशन डेकोरेशन बोलते मी. शिरा चुलीवरती बनवणार आहे. इकडे सगळं सामान वगैरे आणून ठेवलं. मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. सगळं सामान वगैरे आणून ठेवलंय. फक्त आता हे झालं नैवेद्याचा भात की त्याच्यानंतर मग मी शिरा बनवणार आहे. तर त्याची आधी मी तयारी करून घेते सगळी आणि मग आपण भेटूया. चालेल गाईज, मी पूर्ण व्हिडिओ नाही दाखवणार आहे, शॉर्टच दाखवणार आहे सगळं. तर आता मी शिरा बनवते. शिरा बनवून झाल्यावरती भेटूया डायरेक्ट. कारण शिऱ्याची ऑलरेडी मी रेसिपी टाकलेली आहे माझ्या चॅनलवरती. शिरा मोदक सगळ्याचीच रेसिपी टाकलेली आहे. तर ती तुम्ही जाऊन चेक करू शकता कसं बनवतात शिरा प्रसादीसाठी. खूप मस्त लागतो आणि एकदम असा तुपात असतो. तर चला मी बनवते. आता नंतर भेटूया. काय काय खूप व्हरायटी बनणार आहेत. तर मी लास्टला एकदम दाखवेन तुम्हाला की काय काय बनवलं आहे. ठीक आहे, लेट्स गो. काही शिरा बनवून झालाय. आता आम्ही गुलकंदवाले मोदक बनवतोय. 3 फ्लेवरचे मोदक असणार आहेत. हे बघा, हे गुलकंद आहे, साधे मोदक, एक ड्रायफ्रूटवाले असणार आहे आणि एक आपले मँगोचे मोदक असणार आहे. जरा थांब, पीठ दे करत राहू नको. पीठ टाकायचं त्याच्यात. तिथे आम्ही पुरण बनवतोय 3 प्रकारचे. तिथे बघा 2 प्रकारचे पीठ मळून ठेवलेत. आता हे 3ऱ्या प्रकारचं पीठ मळते. हे असं लवचिक झालं ना. हा, ते लवचिक होणार. चांगलं त्याला हे कर. चांगलं तेला घी कशाला आहे तिथे. घी तेल आणजा. घीने काय ना होते यार. घी लावून बघितलं मी. बघ चिकटतं. जा तू पण. तिथे बघा हे वाटण बोलते. हे सारण ड्रायफ्रूट वाला तयार आहे. आणि हे ते रोज सिरप गुलकंद वाला सॉरी. आणि ह्याच्यामध्ये काय काय टाकलं, खोबरं टाकले, गूळ टाकले, गुलकंद टाकले आणि तूप टाकले. बस, अजून जास्त काही टाकलं नाही. आणि इथे आपल्या 3 प्रकारची पेटं पण तयार आहेत. तर पटापट मोदकचा शेप वगैरे बनवून डायरेक्ट प्लेटमध्ये मी तयार दाखवते तुम्हाला. मस्त पोट भरणार आहे आज. माझ्या बाहेर डोक्यात बसली ती बाई. सगळ्या आवडतात. माझ्या इथे ना इथे टोक. कारण की तिला कोण बोलतच नाही ना. मग तिला आवाज मध्ये येतो का ते होत्या. जावा पूजा करा. फायनली निवेद वगैरे बनवून झालेला आहे. मी खूप दमले. किती वाजले ना ते अंकिता बनकर. आता वाजलेत 2:30 आणि आता आम्ही पूजा करणार आहे, नैवेद्य वगैरे दाखवणार आहे. त्याच्यानंतर मी उपवास सोडणार आहे. बापरे, इतका वेळ उपवास ठेवलाय मी. माझी भूकच गेली आता. काय करू. पण तरी पण मोदक एवढे मोठे मोठे एक बनवले. आणि आम्ही 3 प्रकारचे बनवलेत. आपले नॉर्मल उकडीचे मोदक, मँगो फ्लेवर मोदक आणि एक आहे गुलकंद मोदक. अशा 3 प्रकारचे बनवलेत. आणि खूप मस्त वाटते ते बघूनच. आणि माझा बाप्पा पण खूप छान वाटतंय. क्युटी. सो गाईज, डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या लोकांनी रात्रभर जागून डेकोरेशन केलंय. डेकोरेशन पण खूप छान केलंय. माझीच आयडिया होती सगळी. मी व्हिडिओ कॉलवरती ह्यांना रडून सांगितलं होतं. आणि आता आम्ही नैवेद्य देणार आहे केळीच्या पानावरती. पप्पाने मोठी 2 केळीची पानं घेऊन आले. मस्त ह्याच्यावरती 21 मोदक ठेवणार आहेत, रंगीबेरंगी. आणि मग जे बाकी सगळं दिसली नाही काय त्याच्यामध्ये निवेदमध्ये आम्ही काय काय व्हरायटी बनवते मी तुम्हाला सांगते आता. आणि इथे आता आळूवडी बनतायत फायनली. लय मस्त वाटतंय यार. बहुत मजा आलाय गाईज. हे जेव्हा पानावरती वाढतात ना तेव्हा जी खाण्याची मजा आहे ना, वा वा वा. पूर्ण मेहनत सफल झाल्यासारखी वाटते. आहे का नाही पप्पा, तुम्हाला काय वाटतं. पप्पा तर भाई मस्त कुर्ता वगैरे घालून पूजा केली त्यांनी. या गाईज बघूया आपण निवेद. तुम्हाला आता मी लाईव्ह दाखवते की कसा निवेद ठेवतात. ह्या वर्षी ना मी जरा वेगळ्याच लेवलची एक्साइटमेंट मध्ये आहे. चला या, लेट्स गो देखते. हे सगळ्यात आधी एवढं मोठं पान ठेवलं आम्ही. आणि हा जो काय बाबा दुर्वाचा हार आहे, हा माझ्या बहिणीने बनवलाय. कोण तू बनवलाय? ही माझ्यासोबत होती, तुम्ही स्वतः बघितलंय. ही जी माझी बहीण आहे अंकिता, तिने बनवलंय. आणि ही फुकट हट मी शिकवलंय वाले.
खूप मस्त हार बनवलाय. आता मी केलेलं मोदक दाखवणार आहे. हे ग काय येत नाही काय नाही, सगळे मोदक मी आणि माझ्या बहिणीने बनवले. तू कोण आहेस? नाही नाही मोदक आता नाही, थांब जरा. हा 1 मिनिट. हा तू हे नाही दाखवलास काय तुझे भात जे चुलीवर असा चिमटा बनवलास ना तो. मी बनवलं खिमटा भात? मी नाही बनवला, मम्मीने आपल्या. हे बघा हे तोरण मी बनवलं नाहीये. नाही बनले. मम्मी कोणाची तरी चुगल्या करते, ऐकायच्यात का तुम्हाला? मम्मी काय बोलत होतीस? काहीतरी बोलत होतीस, बोल ना. आई तू कोणाची तरी चुगल्या करत होतीस? नाही ठीक आहे. हे बघा काही आता सगळ्यात आधी ते आपला राईस भात, पूर्ण असा गोल भात. हे बघा काही याच्यात आता येणारी डाळ, मस्त की डाळ मला खूप आवडते. तर काही ही आपली जाते कोणती भाजी आहे बाई? पडवळची भाजी आहे. ही आहे काही पालेभाजी. ही आहे वाटाणा बटाट्याची भाजी. मला इथे टाका वाटाणा बटाटा. 3 प्रकारच्या भाज्या झाल्यात. आता येते आपले आळू वडी. मिरची येणार आहे आता. वाव मिरची. तर काही आता येणार आहे शिळा. वाव वाट शेफ. मस्त मस्त शिरा पण खूप छान वाटत. आता तर हे पापड आलंय. एक नेक्स्ट आहे अचार लोणचं. वेट इज ओव्हर. आता येणारे मोदक ह्यांची बॅकग्राऊंड. वाव काय मोदक आहे. सगळे तूच केले, आम्ही काय केलं? आम्ही फक्त बसून होतो. हा मी काहीच केलं नाही, सगळं ह्यांनीच केलं. तर गाईज अशा प्रकारे आम्ही इथे 21 मोदक ठेवणार आहे. गाईज हा बघा, हा आम्ही ठेवला आहे नैवेद्य. 21 मोदकांचा हा नैवेद्य आहे आणि खूप मस्त वाटतोय. वाव किती मस्त वाटतंय, रंगीबेरंगी. आणि हा फुकट खाणारा पोरगा. मला माझा उपवास होता, माझं नारळ पाणी ओतून टाकलं पागलने, येडा. हा झालं. चला पूजा करायची का ना आता? आता हे करायचंय ते आरती लावायची. हे उचल सगळं एकदम ना. आरती लावूया ना, ठीक आहे. तुमच्या पण घरी असं असतात का फोटोशूट? ओ माय गॉड. तिकडे मम्मी बघायचं, इकडे का बघते? एवढं मेहनत घेऊन फोटो काढते. मम्मी तू काढ एक पप्पांचा. ओ माय गॉड. बापरे, मम्मी लोक अँटिकच असतात. अरे काय साधी बोळी मम्मी. करून दे ना फोटो काढण्याचा. तो गाईज मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही जरा चिल करतोय, कारण आता सध्या काही काम नाही. आणि तुम्ही विचार करत असाल मी तयार का नाही झाले? कामच एवढं होतं, कसं तयार होणार? जेवण बनवलं आम्हाला 3 वाजले नाही ना. तर आम्ही तयार होणार आहे. सो गाईज वेट अँड वॉच. आज नाही होणार, फक्त आज कारण माझे डोळे बघा असं वाटतं की यार खूप झोप आले. झोप तर खूप आले, पण हिचं तोंड बघा ना. हिचा बर्थडे आज हिचा. फुलं मस्त वाटतात. मी एकदम विचित्र दिसते यार, खूप दमल्यासारखे वाटते. ए काळ्या हट, माझ्यापेक्षा गोरा दिसतो. तोंड बघितलंय का? असं मार खाशील लय बोलला सर. तुझ्या इज्जतचा फायदा काय मग केळ्या. चला आता मी थोडासा आराम करते, एवढे दगदग झाले. रांगोळी दाखवलीस का? दाखवली ना रांगोळी, बघितलं ना तुम्ही. परत एकदा बघायची असेल तर परत एकदा दाखवते. तुला माहिती रात्री लाईट गेलेली आणि ना अंधारात एकटी मी बसून रांगोळी काढली, पूर्ण लाईट गेलेली रात्री. आणि पण हिच्या सोबत खूप एक वाईट गोष्ट झाली की हिचा आज बर्थडे वाढदिवस आहे, हिला कोणी विशच नाही केलं. त्याच्यामुळे ती सकाळी सगळ्यांना रागवले होते. पण मी तिला विश करणार होते, पण मी विचार केला नाही, मी डायरेक्ट सरप्राईज देते ना, केक वगैरे घेऊन जाय. ओ माय गॉड असं ती रिॲक्ट करायला असं मला वाटलं होतं, पण तिने काहीतरी वेगळंच रिॲक्ट केलं. तू रात्री पण मला कॉल केला तरी पण विश नाही केलं. अरे तेव्हा खरं सांगते, तेव्हा मी विसरले होते, पण माझे त्याच्या आधी 12 वाजता लक्षात होतं. मी विचार केलेला तेव्हा की नाही उद्याच करायचं, जाऊन डायरेक्ट सरप्राईज. म्हणून मी केक घेऊन आले, त्यासाठी टप्प्यावरून रिटर्न गेले केक आणायला. नाहीतर काय एवढी काय केक म्हणजे मला हे करायची गरज नव्हती थांबायची.
आणि गाईस जेवण जे झालं होतं ना, बापरे, बंद कर ना, पागल असं करतो कधी कधी ना, ए पागल शी. अंकिता कुठे किडा टाकलास? येडीच आहे ही पागल. हे बघ बाबा, विचारायला मारू नको ग, मारू नको जगू दे त्याला. हे बघा गाईस, काय पण नको सोड त्याला. तू आता फक्त काय कर, त्याला सोड, जिवंत सोडलंस ना बिचारा. हा जिवंत सोडला बाबा. एवढं मच्छी मटण खाताना हिला आठवत नाही आणि आता बोलते जिवंत सोडलंस ना. बाहेर आहे ना पाऊस येतोय आणि इथून पाऊस बघण्याची जी मजा आहे ना ती कुठेच नाही खरंच. आमच्या मुंबईच्या घरातून पावसाचा प पण दिसत नाही, पूर्ण अंधार, फुल नाईट व्ह्यू करून आम्ही झोपायच्या तयारीत असतो. इथे लय मस्त वाटतं. अजून एक माझी बहीण आहे 3 नंबरची, जी माझ्यासोबत आली होती, ती आता सध्या तयार होते, साडी वगैरे घालणार, फोटोशूट करणार, पण इथे पाऊस पडतो म्हणून आम्ही आज घालायचं कॅन्सल केलं दोघांनी. ती आज घालणार. तर गाई चला मी आता थोडा वेळ आराम करते, शेल करणे का टाइम. सो गाईज झोप वगैरे झालेली आहे छानपैकी. आणि माझ्या बहिणीचा बड्डे, तर ती मस्त तयार झाली आहे. तिचा केक कटिंग करायचं आहे, पण त्याच्या आधी आपण बाप्पाची आरती करून घेऊया. तर आरतीसाठी सगळेजण आले, तर आधी आरती करूया. आणि मी जास्त काही अशी तयार झाले, सिम्पलच. उद्या मी छानपैकी तयार होईल, कारण आज हिचा दिवस आहे, तर हिला होऊ द्या तयार. इकडे उजेडावर आहे. चला गाईज, लेट्स गो. सो गाईज आरती वगैरे झाली. आता मी आम्ही लोक सेलिब्रेशन करणार आहे बड्डेचा. हे मस्तपैकी गाणं होते, बड्डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. हे बघा फोटोशूट चालू झाला इकडे. हा केक मी सकाळी माझ्या बहिणीसाठी आणला होता, वाजगे, फ्रेश आहे एकदम फ्रेश. तर तिचे 2-4 फोटो काढूया आणि आपण बड्डे सेलिब्रेशन करूया. मम्मी तू ती स्टोरी सांग ना, की हिला कसा जन्म दिलास. जन्म दिला ते विसरून गेली रात्री. ए या, अरे तुम्हाला तुमच्या बहिणीच्या बर्थडेचं काय पडलंय का नाही, परत ती रागवेल. तो गाईस वाढदिवस वगैरे झालेला आहे, आता झोपायची वेळ झाली. मम्मा गुड नाईट बोल. पाणी आणलं ते बाटली बघ. मग गुड नाईट बोल. हा गुड नाईट. इकडे बघून बोल ना, गुड नाईट. गुड नाईट गाईज असं बोल. बोल ना, गुड नाईट गाईज. गुड नाईट राईस. राईस नाही का मम्मा, गाईज गाईज असतं ते. किती माझी मम्मी साधी आहे ना, काय सांगू तुम्हाला. आज या उद्याचा एक दिवस माझा चांगला मार्क. बंद कर ना, बंद कर ना. अरे पागल येतं ना माझ्या ह्याच्यामध्ये. आणि आज मी झोपणार आहे माझ्या आईच्या बाजूला, आजीच्या इथे. मस्त तिने अंथरून गेलंय आणि तिच्या बाजूला झोपणार आहे. मला वाटतं ना आजचं ना जेवण खूप जास्तच झालंय, कारण ना लूज मोशन चालू झालेत मला. का तुम्हाला बोलवेन ना. अरे आई थोडी उठून येणार आहे, आई उठून येईपर्यंत मला होईल. सो गाईज आता मी झोपते, उद्या भेटूया आपण
उद्या मी एक माझा मस्त साडी वगैरे घालून ट्रेडिशनल लुक करणार आहे, तर मी ते शॉर्ट मध्ये टाकेन. काही लोक ब्लॉग पण तयार लक्षा म्हणून त्या दिवशी भेटलं म्हणून आता मोठी तुझी ती पण आहे माझ्या तिच्या ब्लॉग वगैरे होते. तर गाईज चला गाईज भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाली, 8:30 वाजले. सकाळ होता आज आम्ही आहे ना खरं तर लवकर उठणार होतो, पण डोळे ना हे असे उघडतच नाहीत. आणि इथे पप्पा जास्वंदाची फुलं काढतात. पप्पा आपलं ते किती पाकळ्यान मला जास्वंदाचं फुल हाय का नाही आता? किती पाकळ्यान मला बघू द्या, इकडे दाखवू द्या. 36 पाकळ्या. थांब ना, हे बघा ह्याच्यामध्ये ना 36 पाकळ्या आहेत. वाटत तर नाहीत मला, मोजूया का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. कुठे आहेत 36? नाही 36 आहेत. थोड्या मागे पुढे चिपकून एकमेकांना आहेत. आणि खूप मस्त फुलं आहे. आता ते पूजा करायची त्याच्यामुळे ते जास्वंदाची फुलं काढतात. बाबा इथे पण एक होतं वरती, तिथे पण एक आहे. गावी कसं सगळं नैसर्गिक आपलं सगळं घरात असतं, मस्त वाटतं. काय बोलते मम्मी? गाणी लाव बोलते मम्मी सकाळी सकाळी. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत खरं तर. जाते ना मी, ब्रश पण नाही केला अजून, पण माझी फ्रेश. वाव, गुलाबाचं फुल किती मस्त वाटतं बाबा. सो गाईज मी मस्त तयार झाले, खूप सुंदर दिसते. 1 मिनिट माझ्या घरच्यांचे रिएक्शन बघूया की त्यांचं काय हे रिएक्शन असेल. पहिला पप्पांची बघूया. लेट्स गो. ही बघा, ही माझी बहीण. इकडे बघ. चल या पप्पांकडं रिएक्शन घेऊया. पप्पा कशी दिसते मी? कशी दिसते? काय सुंदर दोघी पण. मी कोण जास्त चांगलं दिसते? काय कमी फरक पुण्यामध्ये दिसत नाही. अरे तू आहेसच का? तुझा फोनचा आवाज बंद कर, नाही तर मार खाशील. मी दाखव. थांब जरा 1 मिनिट दाखव रे. उभ्याने पूर्ण व्हिडिओ घे ना. आडवा घेतला ना पूर्ण दिसतोय ना. असं करा, तिथून असं चालत सो गाईज आईज घरात बाबाय. आम्ही आलो हा मामाकडे जाऊन. लवकर येतो. तर गाईज हा अंधार पडायच्या आधी येतो. तर गाईज आता आम्ही चाललोय माझ्या मामाच्या गावी. मामाच्या गावी पण गणपती बसतो, 1.5 दिवसाचा असतो, त्याच्यामुळे आम्ही आज चाललोय. विसर्जन आहे त्यांचं. तर मी साडी वगैरे काढून ड्रेस घातलेला आहे, लगेच मी. आणि आज संध्याकाळी आमच्या घरी आहेत फुगड्या, गेल्या वर्षी सारख्या. आज नाही आहेत, उद्या आहेत. हा उद्या नाही पागल, आज आहेत. आम्ही उद्या आहे का? आम्ही उद्या जाणार. तर आज बाबा फुगड्या कधी सांगितलं? अरे देवा, मी ऐकतच नाही. चला मामाची गाडी आले, मामाच्या मुलाची. मी फुल तयारीत आलोय गणपती विसर्जनाचे. कपडे बिपडे घेऊन आले सगळे. तिकडे तुला कोण पाठवणार नाही डुबक्या मारायला. मी कपडे घेऊन आलोय. मारायला काय तिथे? मला जो फोन दे, मी एक व्हिडिओ काढते चांगली नंतर. मस्त व्हिडिओ काढ. मम्मी नाही आपली. बाबू बस, तू बसतो तो मांडीवर. होते का जागा तुला? बोलायचं तुला अजून काय? अजून काय नाही, बस एवढं. आणि तुझ्या तोंडावरती एवढ्या फोड्या कशा आल्यात? दीदी बोल लवकर, मला ते काय बोलायची जरूर. थांब ना, ह्याच्या तोंडावरती एवढ्या फोड्या का आल्या ते कळत नाही. मी काय बोलते, एसी बंद कर आणि टाकलं ना हे मारीन सांगते मी तुला. मला वासाने टाकलं ना लय मारखा ते सांगते. काय म्हशे झाडे तू काही बोल, मला काही कळतच नाही. रेडे डुक्कर. तुमचा पण भाऊ माझा मोठ्या बहिणीला रिस्पेक्टफुली वांडर बोलतो. वांडर गाड्या मारच खायचे. रेडा. पप्पा बघा काय पण बोलतोय मला. ते कट करायचं तुला. म्हैस वगैरे काय पण बोलतोय. ब्लॉग मध्ये माझ्या असं हे सगळं टाकू. म्हैस वगैरे बोलतोय. कट करेल ती माझं फालतू टाकते. यार किती इरिटेटिंग हा व्हॉइस आहे. आता मला उलट्या होणार थोड्या वेळात. ते नाही पागल मरायला होईल. बंद करणार नवीन व्हिडिओ. हो ठीक आहे चालेल.
गाईस दाढी बघा माझी एकदम बघा जरा वळून बघा जाऊन बघायची दाढी लांबूनच दाढीच्या सोबत अजून काय काय वेळ हर्षनी बापरे क्वांटिटी पण तुला कमी भेटते. हर्षनी सगळा राग काढला वाटतं तुझ्यावरचा. तुला वड तुला काय गाईस बापरे मार कुठे बॅटरी मार. काय झालं काय झालं काय नाही गप 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 काय झालं काय नाही. अरे एवढं सगळ्यांना बघून घाबरलं काय 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 झालं मस आली ना. अरे ती मग मला गप 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 तोंड वेगळंच आहे रे वासरू सारखं तोंड आहे. राग आला त्याला. हेच पुढे बघतो तुला. तुला बघून काय 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 हे पडलं हे सक्षम नको रे नको नको ते घाबरते जास्त. माणसानं बघायची सवय नाही त्याला. हे पडलं तुमचे तोंड डेंजर आहे. अगरबत्ती वगैरे तर गाईज माझ्या मामाच्या गणपतीचं विसर्जन होतंय आज 1.5 दिवसांनी. ते गणपती ठेवले अगरबत्ती वगैरे ठेवणार आणि पूजा करणार आणि मग गणपती बाप्पाला उचलणार. इकडे चैन पडे ना आम्हाला. तर गाईज रात्रीचे 12:30 वाजलेत आणि काय झालं माहितीये का आम्ही ना सगळे झोपलो आणि फुगडीवाल्यांची वाट बघून कारण ते सगळीकडे जाऊन म्हणजे नंतर येतात. तर झोपलो आणि आता ते आले तर आता फुगडी खेळणार. आता मी ह्या अवस्थेतच अटेंड करणार आहे. मस्त मी साडी वगैरे घातली होती पण चला फुगडी बघूया. लेट्स गो. काय घाला अरे हेच घालणार आता आता थोडी काय घालणार आहे. नाही नाही हेच घालणार. सो गाईज चला लेट्स गो. तर गाईज मी ड्रेस घातलाय आणि अशी जाते मी आता. फुगड्या चालू झाल्यात. लेट्स गो. आम्ही झोपेतून उठून ड्रेस घातले. चलो गाईज. तर गाईज फुगड्यावाला गेलेत आणि आता आमच्या घरातले सिंगर जागे झाले. रसिका बोल.
बोल ना मोर कसा नाचे मी तो काय ते रशी काय माझ्या अंगणात नाच माझ्या अंगणात आज बाई आलाय मोर कसा नाचवितो घुंगरू वाजवितो. लक्षात बरोबर राहिलं बघ. माझं फेवरेट आहे आणि ते ऍक्शन पण मस्त करते. तर गाईज भजन बोलते फुगड्या झाल्यात आणि आता मी झोपते. बघितल्यात ना तुम्ही फुगड्या खूप मस्त घालतात फुगड्या. तुमच्या पण गावी अशा फुगड्या असतात का ते मला कमेंटमध्ये सांगा. सो गाईज गुड नाईट गाईज. सकाळ झाली आता आम्ही कुठे जातोय. हे बघ हे पानं काढायला हळदीची. अरे चोर लोक ते लोक हळदीची पानं इथे लोकांची काढायला घेऊन आले. बोलत नको. तर गाईज आम्ही आलो हळदीची पानं काढायला. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. खूप मस्त आहे आणि त्याच्यात आम्ही ना मोदक बनवणार आहे आज. असं काही कंपल्शन नाही की एकच दिवस मोदक बनवायचे. आम्ही बनवतो परत मला खूप आवडतात बनवायला. खायला तर आवडतात बनवायला पण खूप आवडतात. तुला काही बोलायचं. काय नाही ते कॅमेरा उलटा छत्री घे ना मला. थांबा 1 मिनिट दाखवते कशी पानं काढतात. तर गाईज हीच पहिल्यांदा पानं काढते. नीट काढ. मोठी मोठी चांगली छोटी छोटी काढ चांगली म्हणजे ते ह्याच्यात बसतील. हे बघा ही लाल भाजी आहे इथे दिसते. ती जरा बोट दाखव अंकिता कोणती. हा ही लाल भाजी आहे. ही आपण ना पालेभाजी म्हणून खातो. आणि इथे सगळी हळदीची पानं आहेत. इथे ही वेल लागले. वेलीला कोणती पडवळ दोडकं वगैरे असेल ह्याच्यात. अशा खूप प्रकारच्या इकडे झाडं लावलेली आहेत. तर आता आम्ही जातो. थोडं बेकार रस्त्याने इथे दोघी जणी एका छत्रीमध्ये चालतोय. आता पडता पडता वाचले पागल. मला पाडशील नको भिजू. मला भिजवलीस तरी चालेल. आणि यार पावसातून मला गावी पकडले उलटी डायरेक्ट लागणार. पावसातून राहायचं गावात मला ना अजिबात आवडत नाही चालायचा प्रकार. आणि गाईज आज आम्ही जाणार आहे दोघी मुंबईला. तर यार सरांनी 1 दिवस सुट्टी दिली असती तर मी थांबले असते पण सुट्टी नाही दिली. जाऊ दे ठीक आहे 2 दिवस तरी दिली. खाली पण आहे इथून झोपशील डायरेक्ट. इथे तर डायरेक्ट झोपायलाच होईल. आपण डायरेक्ट आता घरीच जाऊया. गाईज गणपती बाप्पाचा निरोप घेता आम्ही निघतोय मुंबईला जायला. 2 दिवस राहिलो आम्ही. 2 दिवस सगळं केलं. आता बाप्पाच्या पाया पडणार दर्शन घेणार आणि आम्ही निघणार आहे. कारण आमची ट्रेन आहे आता. बॅग वगैरे घेतलेला आहे. लाईट गेली यार लाईट गेली गाईज. 1 मिनिट थांबा बाप्पाच्या पाया पडूया आणि निघूया. ऐक बॅगला जड. अरे मंद कपाळावर नाही लावायचा असतो. तर काही सगळ्या देवांच्या पाया पडून आता हाईट नाही ती नाही नापण्यात नाही नांदगावात जाणार नाही. बॅग जड आहे. चल छत्री तुझी आहे ना. सगळं आहे माझं. बॅग एवढी जड आहे अंकिता. चल चल आई आई रडू नको. नाही तुला बोलले मी दसरा झालं की यायचंय. हा ओव्हर ऍक्टिंग के 100 रुपये कट. चल आई चल जावा फोन करा. फोन करतो जावा. आणि तू दसऱ्या नंतर ये नक्की. तो गाईज चल आई बाय. निघालो आम्ही. असं म्हणजे पूर्ण 5 दिवस थांबायचं होतं पण सुट्टी नसल्यामुळे हो नसल्यामुळे आम्हाला निघायला लागला. बाबा काय सांगतो काय माहिती काय सांगतो. चला गाईज डायरेक्ट ट्रेन मध्ये जाऊन भेटूया. बाय. फादर इमोशनल इमोशनल. चल मम्मा बाय करा पप्पा. बाय. रात्री झोपला ना बॅग बिग व्यवस्थित ठेव. हा चला. बाय. गाईज फायनली आमची ट्रेन निघाली आणि फर्स्ट टाइम आहे ना हळू सांगते फर्स्ट टाइम आम्ही दोघीच ट्रॅव्हल करतोय. नाही फर्स्ट टाइम नाही सेकंड टाइम आहे. ह्याच्या आधी पण आम्ही एकदा ट्रॅव्हल केलं होतं पण आता गणपतीमध्ये पावसाळे वगैरे आहे. तर गाईज चला जाऊया. ट्रेन पण चालू झाले. सो लेट्स गो.
डायरेक्ट आपण उद्या भेटू, उद्या नाही उतरल्यावरती, नाही तर मध्ये मध्ये काय असेल तर. फायनली मी घरी पोहोचले आणि आम्ही रात्री 3:30 वाजता उतरलो. ट्रेनची वाट बघितली आणि 4 वाजेपर्यंत आता घरी पोहोचलोय. खूप म्हणजे खूप दमायला झालं आहे. आता झोपणार आणि सकाळी उठून ऑफिसला जाणार 8 वाजता. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.